बम 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 बम्बई बम्बई हमको जम गई। आज आपण खरं तर या सीएसटी स्थानकाच्या परिसरात आहोत आणि आज ह्या भल्या मोठ्या उंच ट्रॅव्हल्स वरून आम्ही प्रेक्षकांसाठी थेट हे दृश्य या ठिकाणी दाखवत आहोत। आपण पाहताय की हा जनसमुदाय जो आहे आज सीएसटी स्थानकाच्या बाहेर एवढा जनसमुदाय या ठिकाणी थांबला आहे। खरं तर आज उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे आणि यापूर्वी काही गाड्यांना आतमध्ये एंट्री नसतानाही पोलिसांना न जुमानता काही गाड्या इथपर्यंत आल्या आहेत। कारण इथला मराठा आंदोलक जो होता तो उपाशी होता आणि आजूबाजूच्या सगळ्या खाऊगल्ली बंद असल्यामुळे पिण्याचं पाणी नसल्यामुळे या ठिकाणी आंदोलक परेशान होता अशी पोस्ट जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झाली तेव्हा या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या आतमध्ये घुसल्या। आपण पाहू शकतो या साईडचं दृश्य की या साईडला ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हे सगळ्या गाड्या इथे या दृश्यामध्ये आपण पाहतोय त्या अशा पद्धतीने सगळ्या गाड्या या ठिकाणी आल्यात आणि आज प्रत्येकाला या ठिकाणी खाण्यासाठी सगळी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। हे दृश्य पाहतोय आपण की हे आंदोलक जे आहेत या ठिकाणी आज पाऊस नसल्यामुळे त्याचबरोबर आज मेगा ब्लॉक देखील नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आंदोलक जो आहे तो या ठिकाणी सीएसटीच्या स्थानकासमोर आज भली मोठी या ठिकाणी गर्दी झाली आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलक याच ठिकाणी थांबणार आहेत असं त्यांचं मत आहे। काय सांगाल, कुठून आला तुम्ही? मुक्काम पोस्ट बेरळी बुजुर्ग, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड। काय आज ह्या ट्रॅव्हल्स तुम्ही इथपर्यंत आणली, तुम्हाला येण्याची परवानगी दिली? नाही, आम्हाला येण्यासाठी ऍक्च्युअली परवानगी दिली नाही। आम्ही 4 दिवसापासून तिकडे डोंगरीकडे आमची गाडी पार्क होती, पण या जुलमी सरकारनं आम्हाला अन्न मिळू दिलं नाही, पाणी मिळू दिलं नाही। त्याच्यासाठी आमचा हा उद्रेक आहे आणि आम्हाला परमिशन कसल्याच प्रकारची परमिशन नसताना हे आम्ही इथं या ठिकाणी या सीएसटी आझाद मैदानापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। आज आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा या ठिकाणी खेळत आहेत, कधी खो खो तर कधी आपण पाहतोय की पोलिसांच्या बॅरिकेड वरती जाऊन त्या ठिकाणी आंदोलक हे करतात। आज हे पोलीस या ठिकाणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही आपण पाहतोय की आंदोलक जे आहेत सिग्नल यंत्रणेवरती जाऊन या ठिकाणी आंदोलक आपले झेंडे लावत आहेत आणि हा ध्वज या ठिकाणी लावतानाचं चित्र आपण पाहतोय। या ठिकाणी पोलीस यंत्रणा जी आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आंदोलक जे या ठिकाणी आहेत वर जात आहेत, त्यामुळे पोलिसांना न जुमानता या ठिकाणी इलेक्ट्रिक हे असताना शॉक बसण्याची भीती असतानाही या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते वर जाऊन आपला ध्वज बांधत आहेत। खरं तर पोलीस त्यांना आवाहन करत आहेत वारंवार की वर शॉक लागू शकतो, काहीतरी येऊ शकतं आणि एवढ्या उंचीवरती जाऊन ध्वज बांधतायत। आंदोलक ज्या पद्धतीने आज पोलिसांना या ठिकाणी पोलिसांना वेटीस धरल्याचं चित्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहतोय या ठिकाणी नारेबाजी जे सुरू आहे, आज खरं तर या ठिकाणी पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळे आज हा तिसरा दिवस देखील, त्याचबरोबर मेगा ब्लॉक नसल्यामुळे आपण पाहतोय की ही गर्दी या ठिकाणी तुरुंब भरली आहे। ढोल ताशाच्या याच्यावरती नृत्य केलं जाते, जागोजागी पोलीस जे आहेत या ठिकाणी सीआरपीएफ जे आहेत पोलीस आणि इतर तुकड्या देखील तैनात केल्या आहेत। पण अशा वेळेला आंदोलक मात्र या ठिकाणी आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांनी देखील सांगितलंय की आता मला आश्वासन नको, मला आता आरक्षण हवंय आणि आरक्षण मिळालं तरच या ठिकाणचं आंदोलन थांबेल असं यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी समिती आहे त्या समितीच्या उपसमितीच्या माध्यमातून त्यांना सांगितले की 2 दिवसामध्ये निर्णय घ्या आणि 2 दिवसात निर्णय होईल आता या ठिकाणी अपेक्षा आहे। कारण 2 दिवसामध्ये आरक्षण मिळेल हे देखील आता कुठेतरी संकेत मिळाले आहेत। कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट सांगितलं आहे की 2 दिवसात जो काही निर्णय आहे तो निर्णय द्यायलाच पाहिजे आणि त्यामुळे कुठेतरी आरक्षणाचे संकेत मिळतात की काय हे चित्र निर्माण झालंय। कारण मुंबई ही बंद राहू शकत नाही। आज जरी 1 दिवसाचं वाढीव उपोषणाला जरी 1 दिवस दिला असेल, पण आज रविवार होता आणि रविवार असल्यामुळे आज मुंबईला तेवढं काही डिस्टर्ब झालं नाही। पण उद्या सोमवार आहे, वर्किंग डे आहे, इथून मंत्रालयाकडे जाणारी जी रीग आहे, विधान परिषदची जी रीग आहे, त्या सगळ्या गोष्टीला आपण पाहतोय। तर या ठिकाणी जर आंदोलन उद्या राहिलं तर या परिसरात जो कमर्शियल जो वर्ग आहे तर हे यांना कुठेतरी काम बंद करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय निघेल हे देखील वाटतं।